ई चलनाच्या मुद्द्यावर राज्यातील सुमारे 15 लाख वाहतूक व्यावसायिक आणि लाखो खासगी वाहन चालक प्रभावित होत असल्याचा दावा करत वाहतूकदारांनी संपाचं हत्यार उपसलं होतं। प्रलंबित दंडाची रक्कम सुमारे 4.5 कोटी रुपयांवर पोहोचल्याचं सांगण्यात येत असून या गंभीर विषयाकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप वाहतूकदारांच्या समितीने केला होता। आंदोलनात रिक्षा, टॅक्सी, बस आणि ट्रक वाहतूकदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ई चलनच्या विरोधात राज्यातील वाहतूकदार एकवटले। वाहतूकदारांचा आझाद मैदानावर बेमुदत संप। ॲप आधारित टॅक्सी चालकांसह ऑटो रिक्षा चालकही आंदोलनात सहभागी। राज्यातील ई चलन प्रणाली आणि पोलिसांच्या कथित डिजिटल वसुली विरोधात राज्यातील विविध वाहतूकदार संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला। शुक्रवारपासून महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटीने बेमुदत संपाची हाक देत आपल्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। या संपामुळे मुंबई, पुणे आणि ठाणे या प्रमुख शहरांमधील वाहतूक व्यवस्था काही प्रमाणात कोलमडली आहे। बहुत बार सरकार को हमने मौका दिया, कमेटी भी गठित हुई, कमेटी ने रिकमेंडेशन भी भेजी। अफसोस की बात है, रेगुलर फॉलोअप करने के बाद परिवहन मंत्री से एक भी कमेटी की रिकमेंडेशन इम्प्लीमेंट नहीं हुई है। अब हमारा सब्र खत्म हो चुका है और जंग का बिगुल बच चुका है। जब तक हमारे गृह मंत्री यानी हमारे मुख्यमंत्री इसमें समाधान नहीं करते या इसमें इंटरव्हीन नहीं करते, तब तक हमारा आंदोलन सुरू रहेगा। आमची मागणी हीच आहे की जे कायदेशीर आहे ती प्रणाली तुम्ही अडॉप्ट करा आणि त्याप्रमाणे तुम्ही ई चलन बनवा। ते तुम्ही काही न करता सर्रास 4.5 करोड रुपयाचे ई चलन अजूनपर्यंत आमच्यावर लादलेत। आता त्यातले 90% ई चलन बेकायदेशीर आहे। आमचं हे म्हणणं आहे की तुम्ही जे कुठले बेकायदेशीर ई चलन लावलेत ते कॅन्सल करा। हायकोर्टात ॲफिडेव्हिट देतात की आम्ही रस्त्यावर जबरदस्तीने वसुली करणार नाही। तुम्हाला आणि मला सर्वांना माहिती आहे रस्त्यावर सर्रास सगळे गाड्यांना थांबवून जबरदस्ती वसुली करतायत। मुंबईतील आझाद मैदानावर शेकडो वाहतूक व्यावसायिकांनी एकत्र येऊन शक्ती प्रदर्शन केलं। या आंदोलनात अवजड वाहनांसह तर स्कूल बस, खासगी ट्रॅव्हल्स, टेम्पो, टॅक्सी आणि रिक्षा संघटनांनीही सहभाग नोंदवला। आरटीओ कडून एकाच चुकीसाठी दिवसातून अनेक वेळा ई चलन फाडलं जातं, तसेच पार्किंगची सुविधा नसतानाही दंड आकारला जातो, अशा तक्रारींचा सूर आंदोलकांनी व्यक्त केला। आमच्या स्कूल बस आहे, मुलं उतरताना त्याच्यावर चलन लावलेले आहेत। आज मुलांचे स्टॉप आहे, तिकडे जर मुलांना सोडायचं असेल तर तिकडे चलन कसे येणार? आम्ही ते चलन बघा, आमच्या सरकारची एकच आहे की याला फाईन म्हणून बघा, महसूल म्हणून बघू नका, हीच इच्छा आहे। आझाद मैदान आधा भाग इथे भरलेला आहे। ते सरकारने उद्यापर्यंत निर्णय नाही घेतला आजपर्यंत तर पुरे महाराष्ट्रात हे आंदोलन चिघळणार, त्याचा जबाबदार सरकार आणि मुख्यमंत्री राहणार। या प्रकरणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठक झाली होती, मात्र ती निष्फळ असल्याचं समितीने म्हटलं। सरकार केवळ तोंडी आश्वासनं देत आहे। जोपर्यंत याचा अधिकृत GR निघत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, असा इशारा वाहतूकदारांनी दिला। त्यावर प्रताप सरनाईक यांनी संपकऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे। मी आजही काही वाहतूकदारांच्या प्रतिनिधींशी बोललो आणि त्यांना आजही मी आवाहन केलं। मुंबईमध्ये काही प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ शकते आणि जनजीवन जे आहे ते विस्कळीत होऊ शकतं, त्यामुळे माझ्या विनंतीला आपण मान द्यावा। आताही माझं आव्हान राहील की आपण जो पुकारलेला संप तो मागे घ्यावा आणि त्यामुळे समन्वय साधण्याचा प्रयत्न शासन आणि वाहतूकदारांच्या माध्यमातून आमचा अजूनही चालू आहे आणि निश्चितपणे त्याला यश येईल याची मला खात्री आहे। वाहतूकदारांच्या आंदोलनाबाबत सरकारने ठोस निर्णय घेण्याची मागणी संपकऱ्यांची आहे। मागण्या मान्य न झाल्यास हा संप अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला गेलाय। यावर सरकारने तोडगा न काढल्यास प्रमुख शहरात यातील वाहतुकीवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।